छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानं टीकेचे धनी ठरलेले अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा अडचणीत आले। आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका जुन्या विधानावरून नवा वाद निर्माण झालाय। त्यामुळे बेताल राहुल सोलापूरकरांना अटक करा अशी मागणीच होतीये। दरम्यान राज्यातील संतापानंतर आता सोलापूरकरांनी माफी मागितली आहे। मात्र या प्रकरणात नेमकं काय घडलंय बघूयात सविस्तर। अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा बरळले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत ही वादग्रस्त विधान। राहुल सोलापूरकरांविरोधात संतापाची लाट। अभिनेते राहुल सोलापूरकर आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता सोलापूरकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतचं एक वादग्रस्त विधान समोर आलंय। त्यांच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट पसरली आहे। बाबासाहेबांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड भडकलेत। काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची? सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे। शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरांना फोडून काढा आणि 1 लाख बक्षीस मिळवा असं ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींनी जाहीर केलंय। मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा। जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारेल अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय। सतत महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा रिपाईचे नेते सचिन खरात यांनी दिलाय। वेदाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलंच आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेला आहे। रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून याला अटक करा। आणि राहुल सोलापूरकरला मी सांगतो, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही। राज्य सरकारनं राहुल सोलापूरकरांना तातडीनं अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा पांथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलाय। राहुल सोलापूरकर या टकलू हैवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू। राहुल सोलापूरकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संतापाची लाट पसरली। सोलापूरकरांनी इतिहासावर बोलणं टाळलं पाहिजे असा सल्ला उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिलाय। इतिहासावर अभ्यास आहे, परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली आणि आज जर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं, कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते। राज्यभरात संतापाची लाट पसरल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। 40 वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे। हे ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिलंय त्यांना हे सर्व माहिती आहे। तरीही हे का केलं जातंय याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे। मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय।
सामाजिक तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वादग्रस्त विधानं महापुरुषांबाबत करू नये असं आवाहन राज्य सरकारनं सुद्धा केलंय. तसंच याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे आदर्श आणि महापुरुष आहेत. त्यांच्याबाबत बोलताना भान राखणं गरजेचंच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.